काँग्रेस, शिवसेना, उभाटा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाच्या वतीने आज कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गटनेत्यांची निवड प्रक्रिया पार पडली। जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसचे एकनाथ पाटील यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। आज आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयात या निवडी घोषित करण्यात आल्या। करवीर पंचायत समितीसाठी रवींद्र पाटील, गगनबावडा पंचायत समितीसाठी राजेश पाटील आणि राधानगरी पंचायत समितीसाठी मोहन पाटील यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली। जिल्हा परिषद गटनेते एकनाथ पाटील यांनी विरोधी पक्ष सदस्यांसाठी निधी खेचून आणणार असल्याचे सांगितले। आपल्या ग्रामीण भागात ज्या काही समस्या आहेत आणि ज्या समस्या आमच्या समोर आल्या की त्या ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव घेऊन आम्ही ते प्रथमतः आमच्या मार्गाने जिल्हा परिषदमध्ये आणेन। जर ते जिल्हा परिषद सदस्य जर अतिशय कार्यक्षम असले तर ग्रामीण भागात फिरून आपल्या काय समस्या आहेत ते प्रस्ताव आम्ही अग्रक्रमाने जिल्हा परिषदमध्ये नेईल। त्यामुळे आमचा जो काही अग्रक्रम लागेल त्यासाठी आम्ही जिल्हा परिषदच्या जनरल बॉडीमध्ये आवाज उठवू आणि आम्ही निधी खेचून आणू। यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब जाधव, बयाजी शेळके, महानगरपालिका विरोधी पक्षनेते राजू लाटकर, शशिकांत खोत, राहुल देसाई यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते। बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।